हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्दी खोकल्यावर उपयुक्त असं चाटण कसं बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। किचनमध्ये अवेलेबल असतील अशाच वस्तूंपासून आपण हे बनवतोय। वातावरणात बदल झाला की आपल्याला सर्दी खोकला होतो। आता पाऊस खूप पडतोय, वातावरण अगदी थंड आहे, यातच इन्फेक्शन होऊन सुद्धा आपल्याला सर्दी खोकला होतो। तर यावर घरगुती उपाय म्हणून हे चाटण आपण घेऊ शकतो। घशामध्ये खवखव होत असेल तरी सुद्धा हे खूप उपयुक्त आहे। तर यासाठी इथे मी लवंग आणि मिरी घेतलेत। तर यातल्या 20 मिरी आपल्याला इथे एका पॅन मध्ये घालून घ्यायच्यात आणि जेवढे आपण मिरे घेतले त्याच्या निम्मे आपल्याला लवंग घ्यायचेत। पण ही घेताना आपल्याला ह्या फुलवाल्या घ्यायच्यात, अख्ख्या लवंग घ्यायच्यात। आता या सुद्धा आपण एका पॅन मध्ये घालून घेऊयात। या मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायच्यात। या लवंग आणि मिरी हे अगदी गरम पदार्थ आहेत, यामुळे सर्दीमध्ये किंवा खोकल्यामध्ये आराम मिळतो। भाजल्यामुळे याचा मस्त सुगंध येतोय। जास्त करपू द्यायचे नाहीत, याचा रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचं। लवंग नसेल तर तुम्ही दालचिनीचा एक तुकडा वापरला तरी चालेल। तर इथे तुम्ही बघू शकता लवंग अगदी छान खरपूस अशी भाजलेली आहे। मिरे हे घशामध्ये दुखत असेल तर यावर खूप इफेक्टिव्ह आहे। हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात। हे आपल्याला बारीक कुटून घ्यायचे। इथे मी एक तुकडा आल्याचा घेतलाय, याचं साल काढून घेऊयात आणि याच गरम पॅनमध्ये आपल्याला हे आलं थोडं गरम करून घ्यायचे। गॅस बंद केला तरी चालेल, या गरम पॅनमध्ये आपल्याला हे गरम करून घ्यायचे। आता भाजलेले मिरे आणि लवंग या खलबत्त्यामध्ये घालून कुटून घेऊयात। जाडसर कुटलं तरी चालेल किंवा अगदी बारीक कुटलं तरी चालेल, मिक्सरमध्ये याची पावडर केलीत तरी सुद्धा चालेल। हे आपण एकदम कुटून ठेवलं तरी चालेल आणि जेव्हा आपल्याला हे रेमेडी बनवायची असेल किंवा चाटण बनवायचं असेल तेव्हा आपण हे बनवू शकतो। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि आलं छान गरम झालेलं आहे। आता हे किसून घेऊयात। याचा रस आपल्याला यामध्ये वापरायचा आहे। तुम्ही हा रस झाल्यानंतर कपड्याच्या साहाय्याने गाळू शकता किंवा हाताच्या साहाय्याने सुद्धा याचा छान रस निघतो। आता याचा रस काढून घेऊयात। साधारण 1 चमचा रस आपण इथे घेतलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा मध घालून घेऊयात। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यात 1/4 चमचा हळद घालायची। हळद सुद्धा अँटीबायोटिक आहे, यामुळे सुद्धा ही खूप इफेक्टिव्ह आहे। ही सर्दी खोकल्यामध्ये आपण गरम पाण्यातून सुद्धा घेऊ शकतो। यात चिमूटभर सेंधा मीठ घेतलेला आहे, हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यातलं 1/4 चमचा जे मसाला जो आपण कुटून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे। जास्त गरम असते ही पावडर, त्यामुळे मोठ्यांसाठी आपण बनवतोय त्यामुळे आपल्याला 1/4 चमचा असं दोनदा घ्यायचं आहे। पण लहान मुलांसाठी बनवताना मात्र फक्त 1/4 चमचाच आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे। आणि अगदी लहान मुलं असतील तर डॉक्टरकडे घेऊन गेलेलंच चांगलं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे खाण्यासाठी कधी वापरायचं, कधी खायचं, तर हे सकाळी उपाशीपोटी घ्यायचं किंवा रात्री झोपण्याच्या आधी घ्यायचं। हे खाल्ल्यानंतर यावर काहीही खायचं नाही, याचा नक्कीच उपयोग आपल्याला होईल। हे 2 ते 3 दिवस सलग घेतलं तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल। नक्की करून बघा आणि स्वातीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा, हे एकदम फ्री आहे। व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन। धन्यवाद।